नमस्कार मुलांनो, मी नियती ताई. अहो बघता बघता 48 भाग तोतोचानच्या गोष्टीचे झाले. ह्या गोष्टीमधून आपल्याला एक वेगळ्या शाळेमध्ये मुलं गेली की त्यांच्या जीवनामध्ये कसा फरक पडतो, त्यांच्या ज्ञानामध्ये किती भर पडतो, नुसतं पुस्तकी ज्ञान न मिळताना इतर गोष्टींबद्दल त्यांना कसं कळायला लागतं, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला ह्या गोष्टीमधनं कळतं नाही का हो. आता तोतोचानच्या शाळेमध्ये एक नवीन मुलगा आलेला आहे बरं का. तोमोईमध्ये त्याला का त्याच्या आईवडिलांनी घातलं आहे वगैरे ते सगळं आता आपण बघूया हां. तर मियाझाकी, त्याचं नाव काय असतं? मियाझाकी. हा मियाझाकी अमेरिकेला वाढलेला असतो, लहानपणापासून अमेरिकेलाच राहिलेला असतो आणि आता त्याचे आईवडील जपानला राहायला आलेले असतात. त्यामुळे त्याला जपानी भाषा नीट येत नसते, पण त्याचं इंग्रजी मात्र खूप छान असतं बरं का. म्हणून आता आपल्याला माहिती आहे आपले हेडमास्टर कसे असतात, सगळ्या मुलांना कुठे ना कुठेतरी त्यांच्या काहीतरी गोष्टी ज्या पॉझिटिव्ह आहेत ह्याच्याबद्दलच त्यांना प्रोत्साहन देत असतात, त्यांचं कौतुक करत असतात. त्याचप्रमाणे हा मियाझाकी वर्गामध्ये शाळेमध्ये आला आणि असेंब्ली हॉलमध्ये त्याला हेडमास्टर सगळ्या मुलांच्या समोर घेऊन येतात आणि म्हणतात, मुलांनो बघा, आता आपल्या शाळेमध्ये मियाझाकी नावाचा हा मुलगा आलेला आहे. हा मुलगा अमेरिकेला वाढलेला आहे, त्यामुळे त्याचं जपानी थोडंसं कच्चं आहे, त्याला नीट जपानी येत नाही, पण त्याला इंग्रजी खूप छान येतं. तर आता तुम्ही भाषांची देवाणघेवाण करावी. मियाझाकीकडनं तुम्ही इंग्रजी शिका आणि तुम्ही त्याला जपानी शिकवा. मुलांना खूपच बरं वाटलं. अनेक वेळा मी बघते मुलांनो, शाळेमध्ये जेव्हा नवीन मुले येतात, आपल्याकडे एवढं नाही, पण मी बघितलं आहे अमेरिकेमध्ये वगैरे शाळांमध्ये मुलांना बुली करायची पद्धत असते. त्याला कुठेतरी कमी लेखायचं किंवा त्याला त्याची मजाच करायची, टिवल्या बावल्या करायच्या. हल्ली आपल्या शाळांमध्ये सुद्धा ते सुरू झालेलं आहे. पण असं नाही करायचं. नवीन एक मुलं आलं की कुठल्या शाळेतनं आलं, कुठल्या प्रांतातनं आलं, काय नवीन शिकून आलं, आपल्याला त्याच्याकडनं काय शिकता येईल, असा प्रत्येक मुलांनी विचार करायला पाहिजे. आता काय होतं, त्याचं इंग्रजी तर खूप छान असतं म्हणून तो मुलांना एक 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 गोष्ट शिकवायला लागतो इंग्रजीमध्ये आणि मुलंसुद्धा त्याला जपानी शिकवायला लागतात. म्हणजे कसं असतं बघा, जपानी लोक जेव्हा आपण जेव्हा एकमेकांना भेटतो तेव्हा काय करतो, नमस्ते म्हणतो की नाही. तसंच जपानी लोक जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा वाकून, कमरेतनं वाकून त्यांना त्यांचं अनुमोदन करतात, त्यांचा तो प्रकारचा नमस्कार असतो. तर मुलं त्याला ते शिकवतात. त्याच्यानंतर तो ही सगळीजणं शाळेतनं चालत 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 हेडमास्टरांच्या घरी जातात. हेडमास्टरांच्या घरी गेल्यावर हा मुलगा बूट घालूनच आतमध्ये जातो. तेव्हा सगळी त्याला ओरडतात, मियाझाकी आत बूट घालून नाही जायचं, आत बूट घालून नाही जायचं. मग तो म्हणतो, या मला माहितीच नाही, इथे बूट काढ आणि आतमध्ये जायचं. तर आपल्याकडे सुद्धा अशीच पद्धत आहे नाही का हो मुलांनो. बघा, एशिया प्रांतामध्ये सगळीकडे जवळजवळ अशीच प्रथा असते की बूट काढूनच आपण आतमध्ये जातो. बूट काढावे न काढावे, आता अनेक लोकांना असं वाटेल, मी बघितलेलं आहे की ज्यांना परदेशातल्या संस्कृती माहिती नाहीत त्यांना वाटतं शी घाणेरडे बूट घालून आतमध्ये येतात, पण परदेशी संस्कृतीमध्ये त्याचं वेगळं एक मीनिंग असतं. हे तुम्हाला मी सांगते की बूट काढले जर आपण तर तिथे असं धरतात जणू काही कपडेच काढल्यासारखं, असं त्यांच्या संस्कृतीमध्ये आहे. त्यामुळे ती लोकं बूट काढत नाहीत. असं विचार करायचा नाही. नेहमी मी बघते की लोकं जेव्हा वेस्टर्न लाईफबद्दल म्हणतात तेव्हा तिकडची मुलं संस्कारित आहेत, त्यांच्यावर काही संस्कार होत नाही, असं काही नाही. प्रत्येक घरामध्ये तिथेसुद्धा आईवडिलांना कसं आदराने वागवायचं, आजी आजोबांकडे गेल्यानंतर कसं वागायचं. दर ख्रिसमसला, दर नवीन वर्षी सगळी मुलं आपल्या आजी आजोबांना भेटायला जातात. आपल्याला वाटतं की नाही, इथे सगळीकडे लोकं क्लबमध्ये जातात, पब्समध्ये जातात, दारू पितात, फटाके वाजवतात. तसं तिथे अजिबात नसतं बरं का मुलांनो. नवीन वर्ष म्हणजे आपल्या कुटुंबाबरोबर बसून चांगली प्रार्थना म्हणून छान छान जेवण, मुलं आजी आजोबांबरोबर जेवायला जातात, आजी आजोबा त्यांना गिफ्ट देतात, मुलं गिफ्ट घेऊन गेलेली असतात. अशा पद्धतीने त्यांची पण संस्कृती आहे. आपण जी संस्कृती बघतो ती फक्त पिक्चरमध्ये बघतो, पण पालक हो मुलांनो, अशा काही संस्था आहेत ज्याच्यामध्ये एक्सचेंज प्रोग्राममध्ये आपली मुलं वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये जाऊन तिकडच्या कौटुंबिक जो पद्धती आहे त्याचा आढावा घेऊ शकतात. असं जर तुम्हाला कुठेही आढळलं तर अशा एक्सचेंज प्रोग्राममध्ये तुम्ही मुलांना पाठवलं तर तुम्हाला कल्चरल त्यांचा
आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काय फरक आहे हे कळेल बरं का. आता मियाझाकी पुढे. तर मियाझाकीची गोष्ट अशी, मग तो त्याला सगळं सांगतात, बघ असेंब्ली हॉलमध्ये जाताना तू बूट काढायचे. आपण इकडनं ट्रेकिंगला एका देवळात जातो, त्या देवळामध्ये बाहेरच्या आवारामध्ये तू बूट घातलेस तरी चालेल, पण बाहेरच्या आवारातनं देवळात जाताना तुला बूट काढायला लागतील, असं सगळं त्याला शिकवतात. आणि तो सुद्धा बरं का, त्याच्याकडे खूप सुंदर सुंदर रंगीत रंगीत पुस्तकं असतात ज्याच्यातनं भाषा शिकता येते. तो ती पुस्तकं घेऊन येत असतो. मुलांना इतकं आश्चर्य वाटतं, कारण त्यांनी नेहमी अशी गडद रंगाची पुस्तकं बघितलेली असतात. लाईट पेस्टल शेड्स असं त्यांनी बघितलेलंच नसतं. आणि बघतात तर मियाझाकीच्या पुस्तकामध्ये लाईट पिंक, लाईट बेज, लाईट ग्रे, लाईट ब्लू असे कलर असतात. मुलांना ते क्रेयॉनमधनं डार्क डार्क कलर करायची सवय, त्यामुळे त्यांना खूप नाविन्य वाटतं. मियाझाकी म्हणतो, काळजी करू नका, माझ्याकडे अजून अशी खूप पुस्तकं आहेत. अशा पद्धतीने मियाझाकी शाळेमध्ये आता रुळतो. आणि हेडमास्टर विचारतात, बघा आता मियाझाकीला अमुक अमुक काही काही येत नाही, तर आपण त्याला कुठल्या ग्रेडमध्ये टाकूया. तर सगळीजणं म्हणतात, ताचाने ना तो 5th स्टँडर्डमध्ये आहे, तर मला वाटतं तो ताचांच्या वर्गात मी घालतो, असं हेडमास्टर म्हणतात. मुलं सगळीजणं टाळ्या वाजवतात. आणि ताचान जो असतो तो असा एकदम मोठ्या भावासारखा भारदस्त असा मुलगा असतो. तो म्हणतो, हो सर, मी घेईन त्याची काळजी. असं म्हटल्याबरोबर सगळीजणं टाळ्या वाजवतात. आणि हळूहळू जो मियाझाकी असतो तो त्यांच्याकडे एकदम रुळायला लागतो. पण त्याचवेळी की नाही, आता पालक हो, हा तुम्ही एक चान्स घ्या. त्याचवेळी हा मियाझाकी इंग्लिश शिकवणारा मुलगा, इंग्लिश येणारा मुलगा, अमेरिकेमधनं आलेला मुलगा जपानच्या एका शाळेमध्ये दाखल होतो. पण त्याचवेळी दुसरं महायुद्ध असतं आणि अमेरिकेने युद्धामध्ये भाग घेतलेला असतो. आणि म्हणून जपानचं अमेरिकेशी खूप मोठं युद्ध होणार असतं पुढे जाऊन. म्हणून त्याची तयारी म्हणून सगळीकडे इंग्लिशला बॅन केलं जातं. आणि सगळीजणं म्हणत असतात, इंग्रजी ही आपल्या शत्रूची भाषा आहे, इंग्रजी ही बोलायची नाही, शाळेमधनं इंग्रजी काढलं जातं. पण मुलं जी असतात ती इतकी निरागस असतात, त्यांनी शिकवलेले इंग्रजी शब्द ते आपल्या हृदयाशी आणि आपल्या मनामध्ये अगदी जोपासून ठेवतात. त्यामुळे भाषा ही वाईट नसते आणि भाषेमुळे आपल्याला दुसरी संस्कृती, त्यांच्या पद्धती ह्या सगळ्या कळतात. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला सांगायला विसरू नका बरं का. आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याच्याबद्दल कमेंट करा आणि आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा सांगा.